तेव्हा तशी या सदरामध्ये माझ्या अत्यंत आवडत्या कवयित्री शशी डंभारे यांच्या अनेक कवितांचं मी आत्तापर्यंत वाचन केलं आहे. त्यांची अशीच आवडलेली एक कविता कॉफी या कवितेचं वाचन आज आपण ऐकणार आहोत. काव्यवाचन करत आहेत स्मिता सैंदानकर. ऐकूया कॉफी. तू आवडतेस. तू आवडतेस या एका शब्दावर किती भाळावा एखादा जीव. तू आवडतेस या एका शब्दावर किती भाळावा एखादा जीव. रुणझुणावी किती स्पंदनं की नशेतच ओलांडावी वेस. तू आवडतेस या एका शब्दावर किती पायऱ्या चढाव्या. उंबरठ्याचे भान सुटावे ठेचांवर ठेचा घडाव्या. कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे 100 गिल्ट होते. कॉफी घेऊन परतताना तिच्या मनात असे 100 गिल्ट होते. डोळ्यात पाण्याचे तळे आणि श्वासात प्रायश्चित्त होते. हे असं नको होतं वागायला. हे असं नको होतं वागायला. कोणी मनापासून आवडलं तरी संस्कार संस्कृती वगैरे सोडा, पण घर म्हणून कोणी आहे ना घरी. कोणी मनापासून आवडलं तरी संस्कार संस्कृती वगैरे सोडा, पण घर म्हणून कोणी आहे ना घरी. किती हा तळहातांना घाम नि पावलांची थरथर. परक्या कॉफीच्या मोहात असं कोणी विसरतं का घर. घरात शिरली तेव्हा घर कवेत घ्यावे की कुशीत शिरावे घराच्या. घरात शिरली तेव्हा घर कवेत घ्यावे की कुशीत शिरावे घराच्या, या प्रश्नावर ओथंबून ती कमानीवर थबकली दाराच्या. तर घरात नेहमीचीच शांतता. टीव्हीवर तेवढ्या बातम्या किंवा क्रिकेट. ती उशिरा आल्याची ना भिंतींनी घेतली दखल, ना कोपऱ्यातून आला प्रश्न थेट. ती उशिरा आल्याची ना भिंतींनी घेतली दखल, ना कोपऱ्यातून आला प्रश्न थेट. तीच देत राहिली मग काही बाई कारणं गिल्ड निघावा म्हणून. तिची तिलाच स्पष्टीकरणं. कधी नव्हे ते लाडी खट्ट, अनामिकेत अनामिका गुंतवून घट्ट. कधी नव्हे ते लाडी खट्ट, अनामिकेत अनामिका गुंतवून घट्ट. कधी नव्हे ते स्वतःहून कुशीत शिरणे, स्थिरावणे, बाहेर येणे. बऱ्याच प्रयासाने बराच वेळ घेऊन मन एकदाचे निवले. बऱ्याच प्रयासाने बराच वेळ घेऊन मन एकदाचे निवले. यापुढे अशी कॉफी नाहीच. यापुढे अशी कॉफी नाहीच. या निर्णयावर वळले. दुसऱ्या दिवशी पाऊस वाढला. घर जपण्याचा तिने नवा मुद्दा काढला. या वादळी पावसात ओढाळ हवेत पोचवून देणार का ऑफिसला, विचारलं तिने घराला. घराने रेनकोट पुढे केला. ती हसली. तिच्या लक्षात आलं, पाऊस प्रत्येकाचाच वेगळा असतो ने. कुठे माळ रानावर ही फुलं उमलतात, तर कधी भिंतींना ओलावाच नसतो.
कुठे माळ रानावर ही फुलं उमलतात तर कधी भिंतींना ओलावाच नसतो. कालपासून सुकवत ठेवलेले काळीज अजून ओलच होतं. कॉफीचे मग, वाफेची वलय, सोबतीने आमंत्रणही खुलच होतं. आषाढाचा इंद्रधनू नव्याने डोळ्यात उमटला. तू आवडतेस या शब्दाचा ढग सरसरून अंगभर चढला. तू आवडतेस या शब्दाचा ढग सरसरून अंगभर चढला. भर पावसात स्कूटीला तिने विना रेनकोटच हाकलय. आणि हो, कालच्या कॉफीसाठी. आणि हो, कालच्या कॉफीसाठी स्वतःला माफही करून टाकलंय. तू आवडतेस. कॉफी. कवयित्री शशी डंभारे.